श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व, नित्यनेम आणि सेवेतील सातत्य. आपण अनेकदा खूप उत्साहाने भक्तीला सुरुवात करतो, पण काही दिवसांनी आपला उत्साह कमी होतो आणि सेवेत खंड पडतो. कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी आणि स्वामींची कृपा कायम टिकवून ठेवण्यासाठी नियमितता, नित्यनेम आणि सातत्य असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या नित्य सेवेचे आणि अखंड प्रयत्नांचे पर्व आहे. स्वामी नेहमी सांगतात, थोडी सेवा कर, पण ती रोज कर. खंड पडू देऊ नकोस. नवे पर्व, लहान सेवा, मोठा परिणाम. या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की मोठी सेवा करण्यापेक्षा रोज थोडी पण नियमित सेवा करणे अधिक महत्त्वाचे आहे. नित्यनेम ठरवा. दररोज सकाळी उठल्यानंतर किती नामस्मरण करायचे, किती वेळ स्तोत्र वाचायचे किंवा किती वेळ ध्यान करायचे, याचा एक नियम ठरवा. हा नेम कोणत्याही परिस्थितीत तोडू नका. सातत्याने शक्ती. नदीचे पाणी जसे एकाच दगडावर सतत पडल्याने त्या दगडालाही भेगा पाडते, त्याचप्रमाणे तुमच्या सेवेतील सातत्य तुमच्या सर्व अडचणींना दूर करते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते. लहान कामात निष्ठा. जर तुम्हाला एका दिवसात मोठी सेवा करणे शक्य नसेल, तर दिवसातून फक्त 5 मिनिटे स्वामींचे नाम घ्या, पण ते रोज घ्या. या लहान सेवेतील निष्ठा स्वामींना अधिक प्रिय आहे. चला, आजपासून आपण आपल्या जीवनातील या नव्या पर्वात आपल्या नित्यनेमाला अधिक महत्त्व देऊया. सेवेतील सातत्यच आपल्याला स्वामींच्या स्थायी कृपेचा अनुभव देईल. हेच आपल्या जीवनातील शिस्तबद्ध आणि यशस्वी नवे पर्व आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. तुमच्या कृपेने माझ्या सेवेत नेहमी सातत्य आणि निष्ठा कायम राहो.